केशव भूमी न्यूज। प्रेक्षक हो नमस्कार, मी नीता चौरे। 2 डिसेंबरला पालघरमध्ये होत असलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। आपापल्या भागातले आपापल्या वॉर्डातले विविध मुद्दे घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। अशातच आज आपल्या सोबत आहेत वॉर्ड क्रमांक 12 चे उमेदवार अमिश पिंपळे आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहयोगी उमेदवार अंजली पाटील। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की असे कोणते महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत जे मुद्दे घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत। अंजली ताई, आमच्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय द्यावा। नमस्कार, मी अंजली परेश पाटील, प्रभाग क्रमांक 12 मधून उभी आहे। भाजप पक्षातनं निशाणी माझी कमळ आहे। मी 2004 ते 2009 मध्ये नगराध्यक्ष करता निवडून आले होते। परत 2014 ते 2019 सुद्धा मी नगरसेवक म्हणून होते। पण बऱ्याच काळाने मी पुन्हा राजनीतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला, कारण की पालघरची खूप दुरावस्था आहे। नगराध्यक्ष असताना मी खूप काही चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला। पहिल्यांदाच घंटागाडीचा उपक्रम राबवला, तो यशस्वीपणे उपयोगात आणला, अंमलात आणला गेला। त्याच्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये, तेव्हा 8 प्रभाग होते, त्या 8 प्रभागामध्ये व्यायामशाळा सुरू केल्या गेल्या। नंतर उद्याने, बाळासाहेब ठाकरे उद्यान, हे मी नगरसेविका असताना बाळासाहेब ठाकरे उद्यान महिला बाल कल्याण सभापती असताना माझ्या मार्फत करण्याचा मला योग आला। आणि आता मी नगरसेविका म्हणून उभी राहिले, कारण की पालघरच्या बऱ्याच याच्या ठिकाणी जागोजागी सांडपाण्याचे गटार वाहत आहेत, जागोजागी कचऱ्याचे डेपो आलेत। माझ्या काळामध्ये मी कचऱ्याचे डेपो जिथे जिथे होते तिथे बेंचेस टाकले, तिकडे चांगलं गार्डन केलं, जेणेकरून तिथे कचऱ्याचे डेपो बंद झाले। पण इथे मी बघतीये वॉर्ड क्रमांक 12 मध्ये की खूप प्रमाणात तिथे कचऱ्याचे डेपो आहेत। मागच्या लोकप्रतिनिधींकडनं खूप नाराजी इथे व्यक्त केली जात आहे की इथे त्यांच्याकडनं खूप दुर्लक्ष झालेलं आहे लोकप्रतिनिधींकडनं। तर ते मी आणि अमिश, आम्ही दोघे फिरतोय त्यावेळेला आम्हाला खूप लक्षात येतंय की इथल्या वॉर्ड 1256 मतांचा वॉर्ड आहे, पण तिथे समस्या इतक्या आहेत की आम्ही प्रत्येक बिल्डिंग मध्ये जाताना आम्हाला प्रत्येक समस्याच ऐकायला येत आहेत की मागच्या काही लोकप्रतिनिधींकडनं ह्या सुविधा त्यांना पुरवल्या गेल्या नाहीत। तर मी आणि अमिश आणि आमचे नगराध्यक्ष कैलास म्हात्रे हे भाजप पक्षातर्फे मोदी सरकार मार्फत हे सगळं पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू। नमस्कार, माझं नाव अमिश सुभाष पिंपळे, मी 12 मधून उभा आहे। तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे सर्व मुद्दे आहेत बरेचसे, ते आम्ही पूर्ण करण्याचा पूर्णतः प्रयत्न करू। माझं स्वतःच असं राजकीय काय बॅकग्राऊंड नाही आहे। माझे आई वडील दोघी शिक्षक, निवृत्त शिक्षक आहेत आणि समाजासाठी, जनतेसाठी काहीतरी करण्याची इच्छा मनात घेऊन उभा राहिलेलो आहे। तर आपण सर्वांनी योग्य तो निर्णय घेऊन बहुमतांनी निवडून द्यावा, हीच मला इच्छा आहे। आपल्या वॉर्डमध्ये ताई मला सांगा की असे कोणती कामं आहेत ते जे तुम्हाला प्रामुख्याने करण्याची इच्छा आहे आणि जनतेसाठी? खूप चांगला प्रश्न विचारला मला। ह्याच्याविषयी मी मगाशी पण बोलले। आणि आमच्या इथे बिल्डिंगचं नाव घेऊ की नको, मी बिल्डिंगचं कुठचं नाव घेत नाही, उल्लेख करत इच्छित नाही, पण त्या ठिकाणी कचऱ्याचा एवढा मोठा डेपो आहे, भर चौकामध्ये कचऱ्याचा डेपो आहे आणि तिथे खूपच दुर्गंधी आणि खूपच असं उकिरडा झालेला आहे तिथे। तर तिथे मला एक छानपैकी छोटंसं गार्डन, म्हणजे 4 झाडं लावू, तिथे बेंचेस टाकू, जेणेकरून सिनियर सिटीजन्स पण तिथे बसू शकतील। आणि एका बिल्डिंगच्या इकडे खूप मोठा नाला प्रलंबित आहे, तो सुद्धा आम्हाला दोघांना, त्या तिकडच्या नागरिकांनी स्वतः भेटून त्याच्याविषयी आम्हाला सांगितलं की तुम्ही या, आणि त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही खूप तुमच्याकडे एका प्रकारचा साकडंच त्यांनी आम्हाला घातलं आणि ते आम्ही नक्कीच पूर्ण करणार। आणि त्यांना आश्वासन नाही, शब्द दिलाय, कारण की 3 तारखेला रिझल्ट काही येऊ, पण आम्ही त्या प्रश्नाचा मागे लागणार आणि त्यांच्या प्रश्नाचं निवारण नक्कीच करणार। आम्ही जे आपण वॉर्ड क्रमांक 12 मधून निवडणूक लढवत आहात, पण असं म्हटलं जात आहे, आपल्यावर आरोप होत आहेत की आपण इथून निवडणूक लढवत आहात, मात्र आपले जे आधार कार्ड आहे त्यावर पत्ता मात्र बोईसरचा आहे, तर याबद्दल काय सांगा? नाही, हे एकदम चुकीचं आहे। आधार कार्डवर माझा पत्ता पालघरचाच आहे आणि
राहिली गोष्ट जर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर तुम्हाला प्रूफ पण दाखवू शकतो. मी गिरिराज अपार्टमेंटमध्ये मी राहतो, तर तिकडचा हा ॲड्रेस पण आहे गिरिराज अपार्टमेंटचा, तुम्ही बघू शकतात. आणि माझं लहानपण पूर्ण मणीनगरमध्ये गेलं. 91 पासून मी मणीनगरला आलो राहायला. आई वडिलांनी नोकरीसाठी इकडे असल्यामुळे आम्ही आलो. त्याच्यानंतर मग आम्ही 2000ला गिरिराज अपार्टमेंटला शिफ्ट झालो. तर अजूनही खूप चांगल्या जुन्या आठवणी माझ्या इकडच्या आहेत. आणि आताही आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला बहुतेक जाते. तिकडे झाल्यानंतर आम्ही परत इथे शिफ्ट होणार आहोत गिरिराज सोडून. त्याच्यामुळे एकदम चुकीची माहिती आहे आपल्याला. आणि एक शेवटची इच्छा आमच्या दोघांतर्फे की आम्ही भाजपतर्फे उभे आहोत. आमची निशाणी कमळ आहे आणि येत्या 2 डिसेंबरला तिन्ही कमळाची बटन वरती दाबून आम्हाला व भाजप सरकारला आणि मोदी सरकारचे हात बळकट करा, ही नम्र विनंती. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट।